नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रोग्रामिंग किडामध्ये. आज आपण बघणार आहोत की मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर 2022 हे आपल्या विंडोज 11 मध्ये कसं इन्स्टॉल करायचं. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला इन्स्टॉल करताना काही प्रॉब्लेम यायला नको. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला स्किप करू नका. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी आपल्याला गुगल क्रोमला जाऊन तिथं आपल्याला सर्च करायचं आहे की एसक्यूएल सर्व्हर एसक्यूएल सर्व्हर डाउनलोड म्हणून असं सर्च करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे मायक्रोसॉफ्टची एक ऑफिशियल लिंक दिसेल की मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर डाउनलोड. याला क्लिक करून आपल्याला आहे ना एसक्यूएल सर्व्हरचं डेव्हलपर एडिशन आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर डाउनलोड करण्यासाठी या डाउनलोड नावला क्लिक करायचं आहे. डाउनलोड नावला क्लिक केल्यानंतर जे आपलं एसक्यूएल सर्व्हर असेल ते इन्स्टॉल होईल. एसक्यूएल सर्व्हर इन्स्टॉल आहे म्हणजे एसक्यूएल सर्व्हर डाउनलोड झालेलं आहे. डाउनलोड झाल्यानंतर याला डबल क्लिक केल्यानंतर असं एक आपल्याला तुम्हाला एक पॉपअप येईल. पॉपअप काय असेल, एसक्यूएल सर्व्हर डू यू वॉन्ट टू अलाउ द ॲप टू मेक चेंजेस इन युअर डिव्हाइस. तर यस करायचं आहे. यस केल्यानंतर आपली इन्स्टॉलेशन डेव्हलपर एसक्यूएल सर्व्हर 2022 डेव्हलपर एडिशनची इन्स्टॉल प्रोसेस चालू होईल. तर सिलेक्ट इन्स्टॉलेशन टाईप. आता आपण काय करणार आहोत की हे डेव्हलपर ऑप्शन आहे ते फ्री मध्ये आहे आणि तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर डेव्हलपर एडिशन हे आपल्याला परफेक्टली आहे. तर आता आपण काय करणार आहोत की कस्टमला क्लिक करून मीडिया लोकेशन जे आपल्याला एसक्यूएल सर्व्हरचं मीडिया लोकेशन आहे म्हणजे कुठे इन्स्टॉल करायचं ते आपण इथे त्या फोल्डरमध्ये आपण इन्स्टॉल करतो. म्हणजे सी ड्राईव्ह मध्ये मी एसक्यूएल 2022 असा एक फोल्डर तयार करेल आणि त्याच्यामध्ये हे इन्स्टॉल करेल. तर इन्स्टॉलला क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल क्लिक केल्यानंतर हे आपलं आता इन्स्टॉल सक्सेसफुली झालेलं आहे. त्याच्यानंतर एक असा एक तुम्हाला डायलॉग येईल, एसक्यूएल सर्व्हर इन्स्टॉलेशन सेंटर. त्याला काय करायचं की इन्स्टॉलेशनला क्लिक करून न्यू एसक्यूएल सर्व्हर स्टँड अलोन इन्स्टॉलेशन ऑर ऍड फीचर्स टू अन एक्झिस्टिंग इन्स्टॉलेशन ह्याला क्लिक करून याच्यानंतर तुम्हाला असं एक डायलॉग येईल की इन्स्टॉलेशन सेटअप रूल्स. याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथं तुम्हाला परफॉर्मन्स न्यू इन्स्टॉलेशन अँड एसक्यूएल सर्व्हर याला रेडिओ बटनला चेक असून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर स्पेसिफिक फ्री एडिशन डेव्हलपर नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जी एसक्यूएल सर्व्हर डेव्हलपरची टर्म अँड कंडिशन आहे ती आपल्याला एक्सेप्ट करायची आहे. एक्सेप्ट केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर अजूरला अनचेक करून नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे येईल इन्स्टन्स फीचर. त्याच्यासाठी आपल्याला डेटाबेस इंजिन सर्व्हिसेस याला क्लिक चेक करून नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर नेम इन्स्टन्स. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला त्या स्पेसिफिक नेम इन्स्टन्स आयडी द्यायचा आहे एसक्यूएल सर्व्हर साठीचा. त्यासाठी मी देतोय प्रोग्रामिंग किरा. इथे तुमचं तुम्ही नाव देऊ शकता. इन्स्टंट असे ऑटो क्रिएट होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर हे इन्स्टन्स कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर एसक्यूएल सर्व्हर एजंटला क्लिक करून ग्रँड परफॉर्मन्स याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर विंडोज ऑथेंटिकेशन मोड आणि मिक्स विंडोज ऑथेंटिकेशन मोडला क्लिक करून ऍड युजर करायचं आहे. ऍड युजर केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर हे आता आपलं इन्स्टॉलेशन प्रोग्रेस आहे म्हणजे आपलं इन्स्टॉलेशन होत आहे आता. आता हे आपलं इन्स्टॉलेशन होत आहे. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपल्याला अजून एक ॲप्लिकेशन लागणार आहे, ते म्हणजे एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. हे एक ॲप्लिकेशन लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला गुगल क्रोमला जाऊन हे आपल्याला परत डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. अशा तऱ्हेने आता आपलं जे एसक्यूएल सर्व्हर
आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओज म्हणजेच SSMS हे आपल्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं. त्यासाठी आपल्याला गुगल क्रोमला जाऊन आपल्याला सर्च करायचं आहे की SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ ही जी मायक्रोसॉफ्टची जी ऑफिशियल लिंक आहे त्याला क्लिक करून इथे बघा खाली लिंक आलेली आहे इन्स्टॉल SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ बाय मायक्रोसॉफ्ट लर्न. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला आता डाउनलोड SSMS21 हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. म्हणजे डाउनलोड करायचं, डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करायचं. तर आता मी हे डाउनलोड केलेलं आहे. डाउनलोड झाल्यानंतर याला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलेशनसाठी एक डायलॉग येईल. आता याला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉलरला कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. आता आपलं हे इन्स्टॉल होत आहे. याच्यानंतर हे आता आपल्याला इन्स्टॉलेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे परत इन्स्टॉलच्या ह्याला क्लिक करायचं आहे. मग जेणेकरून हे आपलं जे काय व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉलर आहे ते प्रॉपरली इन्स्टॉल होऊन जाईल. म्हणजे त्याचे जे काही पॅकेजेस वगैरे असतील ते इन्स्टॉल होत आहेत. हे आता आपलं SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ हे प्रॉपरली इन्स्टॉल झालेले आहे. आता ह्याला लॉन्चच्या टेक्स्टला क्लिक करून ह्याला आपण ओपन करायचं आहे. तर लॉन्चच्या ह्याला क्लिक केलेलं आहे मी. आता लॉन्चच्या ह्याला क्लिक केल्यानंतर हे आता SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ ओपन झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला इथे एक डायलॉग येईल, त्याला ओके करायचं आहे. हां, तिथे एक डायलॉग आहे त्याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला अजून एक डायलॉग येईल. त्याच्यामध्ये काय करायचं की सर्व्हर नेम टाकायचं. सर्व्हर नेम म्हणजेच काय, तुम्हाला आता विंडोजचं ऑथेंटिकेशन पाहिजे. तर सर्व्हर नेम म्हणजेच काय की तुमच्या सिस्टीमचं नाव. तर सिस्टीमचं नाव जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सर्चमध्ये जाऊन कमांड म्हणजे CMD म्हणजे कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला होस्ट नेम हे सर्च करायचं आहे. होस्ट नेम टाईप केल्यानंतर एंटर करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हे तुमच्या सिस्टीमचं नाव हे इथे येईल. याला कॉपी करून सर्व्हर नेमच्या तिथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर इथे चेकबॉक्स आहे, त्याला चेकबॉक्सला चेक करून नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर हे आता आपलं SQL सर्व्हर मॅनेजमेंट हे जे SQL सर्व्हर आहे ते प्रॉपरली इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपल्याला तुम्हाला काय करायचं की इथे तुम्हाला SQLचा टेबल क्रिएट करायचा आहे. टेबल क्रिएट करण्यासाठी टेबल कसा क्रिएट करायचा, त्याच्यामध्ये कॉलम कसे म्हणजे एक डेटाबेस कसा क्रिएट करायचा. डेटाबेस क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये टेबल कसा ऍड करायचा. टेबल ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये कॉलम कसे क्रिएट करायचे किंवा रो कशा इन्सर्ट करायच्या, ह्या सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांनाही ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते इन्स्टॉल करत असतील तर त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्हाला इन्स्टॉल करताना काहीही प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा. माझी इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.